साधू श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचे धाकले बंधू कान्होबाराय. कान्होबारायांच्या अभंग गाथेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात तुकया बंधू कान्होबाराय हे गोपिकांचं आणि भगवंताचं भांडण सांगतात. भांडण का भडकलं? कारण भगवंत आपल्या मोठेपणाची बढाई गोपिकांना सांगायला लागले आणि मग त्या मोठेपणाची बढाई सांगणाऱ्या भगवंताला गोपिकांनी आजच्या अभंगात कसा पाढा वाचून दाखवलाय. गोड भांडण सांगितलेलं आहे कान्होबारायांनी. जीवाचं भांडण सोडवणारं हे भांडण आहे. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यपावन ज्ञानेश्वरीच्या जन्माने पवित्र झालेला जिल्हा, पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या नावाने नूतन अलंकृत झालेला जिल्हा अहिल्यानगर जिल्हा. या पुण्यपावन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये योगीराज चांगदेव महाराजांच्या समाधीने पावन झालेला तालुका, गोदावरी माईच्या प्रवाहाने पुनीत झालेला तालुका कोपरगाव तालुका. आणि या कोपरगाव तालुक्यामध्ये अंजनी नंदन पवनसुत मारुतीरायाच्या वास्तव्याने आणि नावाने अलंकृत झालेलं गाव अंजनापूर गाव. आणि या अंजनापूर गावामध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर, गाथामूर्ती कदम माऊली बाबा खेडलेकर यांच्या आशीर्वादाने चालत आलेला आणि गावातील आपले सर्व साधुवर्य आदरणीय हरिभक्तीपरायणांना संत कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्टचा वारकरी कुलभूषण पुरस्कार प्राप्त झाला असे आदरणीय हरिभक्तीपरायण बबनजी महाराज गाडेकर, वारकरी शिक्षण संस्थेचे जुने कीर्तनकार, या भागातील आदर्श कीर्तनकार बबनजी महाराज गव्हाणे, आदर्श कीर्तनकार भास्कर महाराज, वारकरी शिक्षण संस्थेचे आदर्श कीर्तनकार शिवनाथ महाराज, या सर्व कीर्तनकारांच्या आयोजनातून नियोजनातून, गावातील भजनी मंडळाच्या आयोजनातून नियोजनातून, गावातील कार्यकारी मंडळाच्या आयोजनातून नियोजनातून गेली अनेक वर्षापासून हा रामनवमी ते हनुमान जयंती असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये बऱ्याच प्रदीर्घ वर्षाच्या वाटचालीनंतर हे माझ्या वाट्याला आलेली कीर्तनाची सेवा. आणि या सेवेसाठी गावातील परिसरातील जमलेला आमचा सर्व मातृवर्ग, पितृवर्ग, गुणीजन, गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, पारमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक, दोन्ही संन्यासी महाराज, तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. कोपरगाव तालुक्यात आल्यानंतर अंजनापूर हे गाव संपूर्ण तालुक्यात, या परिसरातल्या 2-4 तालुक्यात सध्या गाजत आहे. का गाजत आहे? गावाच्या 1-2 गोष्टी संपूर्ण समाजाच्या लक्षात आलेल्या आहेत. एक म्हणजे गावातील साधू वर्ग, गावातील हे चौघही भास्कर महाराज असतील, शिवनाथ महाराज असतील, हे नव्या फळीचे, पण जुन्या फळीतील दोन्ही बबन महाराज यांनी आपल्या या 4-5 तालुक्यात आचार विचाराचा चांगला पगडा घातला. लोक कीर्तन कोणाचे ऐकतील पण पाया मात्र यांच्याच पडतील महाराज. वा. कीर्तनकाराचे 2 प्रकार आहेत. एक आहेत सिद्ध कीर्तनकार आणि एक आहेत प्रसिद्ध कीर्तनकार. या गावातले कीर्तनकार प्रसिद्ध नाहीत, या गावातले कीर्तनकार सिद्ध कीर्तनकार आहेत. आचार विचार, वारी, व्रत, वैकल्य, समाज भावना, ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यापुढे ठेवून या मंडळीने वाटचाल केली. आज अंजनापूरचं नाव चहूकडं गाजत आहे. नगर जिल्ह्यात ज्यावेळेस नगर जिल्ह्यातल्या 14 तालुक्यांना पुरस्कार दिला त्यावेळेस कोपरगाव तालुक्यातून कोण निवडावं तर अंजनापूरचे कीर्तनकार निवडले. ही गावाच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. मला केवढा उत्सव झाला. एखाद्या आमदाराचा, खासदाराचा एवढा सत्कार होणार नाही. हे 2-250 टाळकरीन, 4 पखवाज, हे गावगावचे वारकऱ्यांच्या गजरात हा उत्सव झाला. या गावाने साधुत्वाच्या अंगाने संपूर्ण नगर जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्यात नाव कमवलंय. या गावाचं दुसरं वैशिष्ट्य असं की या गावाचं वृक्ष संवर्धन. आपल्याला झाड ही मानवी जीवनाची मूलभूत गरज कशी आहे हे लोक विसरत चालले. या वर्षी मला कळतंय तसं
या वर्षी इतकं टेम्परेचर, या वर्षीसारखं तापमान मी कळतंय तसं कधीच पाहिलेलं नाही मला, कधीच पाहिलं नाही. अतिशय तापमान वाढलंय. सगळ्या जगाला भेडसावणारी समस्या म्हणजे सध्या दुष्काळ आणि वाढतं तापमान. मग या दुष्काळावर, या वाढत्या तापमानावर मात कशी करायची, संपूर्ण तालुक्याला, संपूर्ण जिल्ह्याला, नाही संपूर्ण राज्याला ज्या गावाने आदर्श घालून दिला असं आदर्श गाव अंजनापूर आहे महाराज. 15,000 झाडं लावलीत गावाने. नाद नाही करायचा. आणि ते नुसती झाडं लावली नाही, गावगाव वृक्ष संवर्धन करतात, वृक्षारोपण करतात. गावात एक माणूस त्याच्यासाठी स्पेशलच ठेवला होता एका गावात. आणि मग गावात 4-5 पार्टीची माणसं, ठाकरे गटाचे, शिंदे गटाचे, दादाच्या गटाचे, साहेबाच्या गटाचे, BJPचे, आम आदमीचे, मनसेचे, राहिलेले, गळालेले, सळालेले सगळे अपक्ष, यांनी आपापला पुढारी आणायचा, गावात वृक्षारोपण करायचं. काय झालं, ते येताना वृक्ष घेऊन यायचे, पण आता रोजच नवीन खड्डे घ्या, रोज नवीन जागा पहा. मग गावात एका माणसाला उपतच दिलं होतं, त्याला तुमच्याकडं उधळून देणं, काय म्हणते त्याला, उधळणं म्हणतात बघा. मग ते उधळून दिलं होतं. मग त्यांनी काय करायचं, त्यांनी 5-50 खड्डे खांदूनच ठेवले होते आणि 2-4 शेळ्या पारल्या होत्या. दररोज 2 दिवसाला प्रत्येक पक्षाचे नेते आपापल्या गावातले पुढारी त्यांना घेऊन यायचे, त्यांच्याकडून वृक्षारोपण करून घ्यायचे. ते निघून गेले का हे काय करायचं, आपल्या शेळ्याला तेच झाडं खाऊ घालायचा महाराज. परत नवीन पुढारी आले का तेच खड्डे, तोच माणूस आणि तेच सगळं. एक जण म्हणलं असं का, ते म्हणलं लोकांचं ध्यानच नाही, नुसते लावित येतं निघून जातात. मग आता नवीन खड्डे खांदा, नवीन सगळ्या गोष्टी, त्यापेक्षा म्हणले आता खड्डे तेच खाल्लेत, माझा पगार चाललाय, 10-5 शेळ्या बी पाळल्यात म्हणले, जोरदार धंदा चाललाय, कोण कुठं डोकं लावीन सांगता येणार नाही. सध्या गावगाव पायाळू कमी पण डोकाळूच जास्त जलमलेले आहेत महाराज. पण या गावाने मात्र या सगळ्या गोष्टीवर मात केली महाराज. अशी मात केली की गावात जवळजवळ 15,000 झाडं लावलेत. ते झाड एखाद्याच्या नावाने लावले, मग त्याचं नाव त्या झाडाला दिलंय, त्या झाडाला क्रमांक दिलेत. काही झाडांचं गट मिळून त्या गटाला नाव दिलेलं एक संतांचं. आता मी येताना पाहिलं, खाटूश्याम, नंतर वैकुंठ, नंतर मोहीम चांद्रयान, अशी वेगळी विक्रम, असे काय ते विक्रांत, असे वेगळे नावं दिलेले आहेत. ह्या गावाचं हे वैशिष्ट्य. मी खरं सांगतो, मी गेली 25 वर्ष फिरतोय महाराष्ट्रात, पण 25 वर्षात मला फक्त एवढं एकच गाव दिसलं की ज्याने वृक्ष संवर्धन केलंय महाराज. विठ्ठल निळोबरायचं का नामदेव महाराजाचं प्रमाण आता मला आठवायचं नाही कोणाचं आहे. जे वृक्ष लाविती सर्व काळ, तयावरी छत्रांचे झल्लाळ, जे ईश्वरी अर्पिती फळ नानाविध निर्मळ. जे या जन्मात झाडं लावतात ते पुढच्या जन्मी कोपरगाव तालुक्याचे आमदार होणार महाराज. लिहून घ्या. तुम्ही म्हणाला तर हे दोघं जुळून द्यायचे नाही, तुमचं जुळणार, लिहून घ्या. नाही तर तुम्ही त्यांच्या घरात जन्म घेता पण तुम्हीच आमदार होणार. जे वृक्ष लाविती सर्व काळ, तयावरी छत्रांचे झल्लाळ. जो या नामदेव महाराजाचं नाव तर मामाने म्हणले, नामदेव महाराजाचे जे वृक्ष लावतात त्याच्यावर देव राजछत्र धरतो. तो राजघराण्यात जन्म घेणार, लीडने निवडून येणार, मंत्री होणार. काही घराणं नसताना एकटाच गडी मुख्यमंत्री झाला का नाही बघा तुम्ही. मागच्या जन्मी कुठंतरी वृक्षारोपण केलं असेल. जे वृक्ष लाविती सर्व काळ, तयावरी छत्राचे झल्लाळ. देव त्याच्यावर राजछत्र धरतो. जे गावात, तालुक्यात, परिसरात, राजकारणात रिवस आलेत त्यांनी माझं एवढं ऐकावा. एवढं नामदेव महाराजाचं प्रमाण ऐका. तुम्ही फळी फोडून निवडून येतात महाराज. फक्त झाडं लावायचं पुण्य घ्या महाराज. नुसतं तिकीट काय भरत आहे, फार्म भराव, तुला कोंबडी फार्मात भराव, कुठं निघाला फार्म भरायला, झाड लाव जरा 100-200, मग तू फळी फोडून निवडून येशील. नामदेव महाराजाचं प्रमाण काय सांगते, जे वृक्ष लाविती सर्व काळ, तयावरी छत्रांचे झल्लाळ. त्याच्यावर राजछत्र धरलं जातं. हे गाव साधुत्वाच्या अंगाने पुढं आलं, वृक्षाच्या अंगाने पुढं आलं आणि नियोजनाच्या अंगाने पुढं आलं. मला दरवर्षी हे म्हणायचे, तारीख घ्या. मी म्हणायचं अंजनापूर म्हणजे काय, काहीतरी उगं साधा बोळा सप्ताह असेल. महाराज लोक बी आता चापून चुपून जातात असो सांगायचा भाग आणि असा आहे. आणि मग मला दोन्ही बबन महाराज दोघांची गाठ पडली का, माऊली आहो या ना अंजनापूरला, द्या ना तारीख. पण मी म्हणायचं आपलं काहीतरी कार्यक्रम असेल बा साधा सुद्धा.
पण इथं आल्यावर पाहिल्यावर केवढा मंडप आहे, केवढं पटांगण, कसे वजनदार म्हणणारे, वाजवणारे, सिस्टीम, फॅन एवढे लावलेत की माणूस त्या गारवाऱ्याने कीर्तन ऐकत आहे, डुकला बी घेत आहे बघा. काय इकडं बायांना 3 फॅन, गड्यांना 4 फॅन, महाराज स्टेजवरल्या माणसाला फॅन. बरे गदा घेऊन पोरक म्हणून आवटाळून उभं केलंय, मला काय कळणार. बहुतेक मारुतीचा जन्म असल्यामुळे त्याच्या खांद्यावर गदा दिली का काय. हा, त्याला जरा धोतर घालायला पाहिजे होतं, एक शिपूट लावायला पाहिजे होतं मागून बघा. अजून जणू काय मारुतीच उभा केला असता बघा. असं हे नियोजन असं पाहायला भेटत नाही. वारकरी संप्रदायाची उपासना उग नाही, जरा शिस्तीत केली पाहिजे महाराज, आवडीने केली पाहिजे. मला फार आवडलं महाराज इथं. मी म्हणजे आत्तापर्यंत जे टाळीत होतो ती माझी चूक होती, आता माझ्या लक्षात आलं. असं आहे की खरंच गावाचं चांगलं, केवढे झाडं लावले शेजारी बी बघा ना महाराज. वा, 15,000. मी तर म्हणतोय अख्ख्या महाराष्ट्रात असं गाव नसल एवढी झाडं लावणारं गाव महाराज. वा, केवढी प्रगती केली गावाने. असं मी तर म्हणतोय तुम्ही थोडी जाहिरात करा. मला असं वाटतं कधी कधी जाहिरात नसल्यामुळंच तुम्ही हे केलं असेल बहुतेक. ज्या गावाची जाहिरात मोठी ना, गजर गाड्याचा, नेवत शेंगोळ्याचा महाराज. असं या गावाची जाहिरात नाही म्हणूनच की काय कोण जाणे, एवढं चांगलं काम असं मन मोहून घेतंय बघा हे गाव. आता पुढल्या वेळेस काय करा, एखादा पुढारी नादी लावा आणि इथं जरा पेविंग ब्लॉक टाकून घ्या जरा बेस्टपैकी बसायला. आता गावाला पाठी लावा, जो पेविंग ब्लॉक बसवून देईन त्यानेच मत मागायला यायचं. जो बसवून देणार नाही सगळ्या गावाने तिथं 2-4 रूमने आणून ठेवायचे महाराज. हो, आणि ते गावातल्या गाव पुढाऱ्याला सांगतो, तुम्ही का त्यांना परत गावात आणलं, त्यांना माझ्या पेविंग ब्लॉक बसवल्याशिवाय का गावात येऊ नका असं जाहीर सांगा महाराज. इथं जरा पेविंग ब्लॉक बसून घ्या जरा बेस्टपैकी चांगला एखादा सभा मंडप. गावाची जागा आहे का, कोणाची जागा आहे, वैयक्तिक आहे का, गावचीच आहे ना. एक मोठा सभा मंडप करून घ्या, गोरगरिबाची लग्न लागत येईल, अमुक तमुक चांगलं काम. गावाला दिशा द्या महाराज, गावाला दिशा द्या. आणि सगळ्याला सांगितलं आता सगळेच गावातली इथं येतं, नाही तर काय माहिती कसंच होतं मीच पाहतो. असे चालू गाडीचे खेळ काढू नाही स्वान्या. असं चालू गाडीचे खेळ काढल्यावर मग तू पुढली दिवाळी खाणार नाही, त्याच्या आत तू निघून जाशील. असं आणि तुझं वर्ष श्राद्ध मलाच करावं लागेल महाराज. असं मी अभंग घेईन मग, भक्तिविन पशु कशाशी वाढला सोटविने नेला. असो तर थोडी गावाला चांगली दिशा द्या. इथं मोठा सभा मंडप होईल, जरा पेव्हिंग ब्लॉक, जरा पाण्याची टाकी व्यवस्थित पिण्याला, गावाला एक फिल्टर बसवा मोठं, गावाला सगळ्याला फिल्टर पाणी बसवलंय का, फिल्टर बसवलंय वाटते. वा, गावाला दिशा द्या महाराज. वा, आणि परमार्थिक शिबिर घ्या. गावातली मुलं टाळं घेऊन उभा राहिली पाहिजे, गावातली मुलं भजन शिकली पाहिजे. आता या जुन्या लोकांनी शिकवलं मला. सकाळीच एक जणाची गाठ पडली, त्यांनी आमच्या भागात एवढेच एक पखवाजे होते. आता नवीन मुलं तयार करा, नवीन मुलांना वाजवायला शिका, भजन म्हणायला शिकवा, काकडा शिकवा. आपल्या गावात एकादशीला भजन झालं पाहिजे. शनिवारला सगळं गाव एकत्र आलं. गावाचं नाव अंजनापूर मोघम नाही ठेवलं, हे अंजनी नंदन या गावात आहेत म्हणून अंजनापूर असणारे महाराज. आणि म्हणून गावाला विनंती की दर शनिवारी संध्याकाळी एकत्र येत जा, गावात एक महाआरती करत जा. सगळ्यांनी एक अर्धा तास यायला काय होतंय, आठवड्यातून अर्धा तास यायचं. आमचे इस्लाम बांधव दिवसातून 5 वेळा मशिदीत एकत्र येतात आणि नमाज पाडतात. मी म्हणतो तुम्ही दिवसातून 5 वेळा येऊ नका, आठवड्यातून फक्त अर्धा तास या. एक मारुतीची आरती झाली पाहिजे इथं, महाआरती. आरती झाली का सगळ्याला खडी साखर वाटायची, लय पेढे बिडे वाटायचे नाही, मग ते लय झटे घ्यायचं काम नाही करायचं मला. असं गावाला एक दिशा द्या. विठ्ठल 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 असो. चोरा चोरा कर माखन खाया. समोर आवाज द्यायला, आवाज येत नाही समोर. गौलन कानंद कुवर कन्हैया, काहे बराई दिखावत मोहे, जानत हो प्रभुपना तेरा सबही. विठ्ठल 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 विठ्ठल. आजच्या अरे काय झालं का, समोरचे भोगे बंद झाले का, हे बंद झालंय बघा. रामकृष्णारी हे समोरचे, रामकृष्णारी रामकृष्णारी. हा समोर द्या. ती कधी खाली येते कधी वर जाते, असं धड ठाकरे गटात नाही, धड शिंदे गटात नाही बघा. असं रामकृष्णारी. हा, चोरा चोरा कर. हा बरोबर आहे. चोरा चोरा कर माखन खाया, गौलन कानंद कुवर कन्हैया, काहे बराई दिखावत मोहे, जानत हो प्रभुपना तेरा सबही. आजच्या अभंगात भगवंत आपल्या मोठेपणाची बढाई गोपिकांना सांगायला लागले. मग गोपिकांनी त्याचा चांगलाच पान उतारा केला आजच्या अभंगात. जीवाचं भांडण सोडवणारं भांडण
आजच्या अभंगात कान्होबा राय लिहितात. विठ्ठल मानवी जीवन जगत असताना मानवी जीवनात चढ उतार होतात, उत्कर्ष अपकर्ष होत असतो, अधोगती ऊर्ध्वगती होत असते. पण शास्त्रकार थोडं आपल्याला धीर देतात. शास्त्रकार म्हणतात तुमच्या जीवनात अपकर्ष झाला होऊ द्या, उत्कर्ष झाला होऊ द्या, तुमची अधोगती झाली होऊ द्या, तुम्ही ऊर्ध्वगतीला गेले होऊ द्या, तुमचं जीवन उताराला लागलं लागू द्या, तुमचं जीवन आज चढायला लागले लागू द्या. फक्त एक उपकार करा मायबाप, काय ते लोकाला काही सांगायच्या भानगडीत पडू नका. जीवनात अपकर्ष झाला म्हणजे खालची बाजू आली तर लोकाला सांगू नका. जीवनात उत्कर्ष झाला लोकाला सांगू नका. जीवनात तुमची अधोगतीला तुमचं जीवन लागलंय लागू द्या, लोकाला सांगू नका. जीवनात तुम्ही ऊर्ध्वगती गाठली लोकाला सांगू नका. तुमच्या जीवनाचा विकास झाला लोकाला सांगू नका. तुमचं जीवन भकास झालं लोकाला सांगू नका. तुम्ही म्हणा लोकाला का सांगू नका? सध्या लोक कलियुगातली एवढी बावळाट जन्मलेली इथं तुमची अधोगती पाहून तुम्हाला मदत करतील असा समाज राहिला नाही. तुमचा अपकर्ष पाहून तुम्हाला मदत करतील असा समाज राहिला नाही. तुम्ही भकास झालेत म्हणून तुम्हाला सहानुभूती देतील असाही समाज राहिला नाही महाराज. आणि तुमची ऊर्ध्वगती झाली म्हणून तुम्हाला उचलून धरतील असाही समाज राहिला नाही. तुमचा विकास पाहून लोकांना आनंद होईल असा समाज राहिला नाही महाराज. तुमच्या जीवनाचा उत्कर्ष झाला हेही लोकांना सांगू नका, कारण लोकाला ते सहन होत नाही. वाईट गोष्टी घडल्या म्हणून लोक आपल्या जीवनावर पांघरून टाकीत नाहीत आणि चांगलं जीवन घडलं म्हणून आपल्याला उचलून धरतील असाही सध्या समाज राहिला नाही. म्हणून चांगलं हो नाही तर वाईट हो, हरिपाठात एक प्रमाणे एवढं पाळा, काय नामपाठ मौन प्रपंचाचे. प्रपंचाविषयी मौन धरा. मग ते अपकर्ष असेल नाही तर उत्कर्ष असेल, भकास असेल नाही तर विकास असेल, अधोगती असेल नाही तर ऊर्ध्वगती असेल, फक्त लोकाला काही सांगायच्या भानगडीत पडू नका. विठ्ठल कसं कसं घडतं हेच पाहायचंय आपल्याला. जीवनामध्ये आपल्या जीवनाची अधोगती झाली, अपकर्ष झाला, आपलं जीवन भकास झालं, आपलं वजवाटुळं झालं, लोकाला सांगू नका. का बरं? आज त्या घटनांवर पांघरून टाकील, तुम्हाला सहानुभूती देईल, तुम्हाला सहकार्य करील, तुम्हाला दुखवाटा म्हणून भेटायला येईल. सध्या असा समाज कमी झालेला आहे आणि म्हणून आपल्या जीवनातल्या काही वाईट गोष्टी आहेत, अयोग्य गोष्टी आहेत, ह्या लोकाला सांगायच्या भानगडीत पडू नका. किमान 5 वाईट गोष्टी लोकाला सांगू नका. या 5 गोष्टी ज्याच्या जीवनात घडतात आणि त्या वाईट आहेत, घडू नये पण घडल्या, लोकाला सांगायच्या भानगडीत पडू नका. कोणत्या 5 गोष्टी शास्त्रकार सांगतात? अर्थनाशम, मनस्तापम, गृहे दुश्चरितानि च, वंचनम चापमानम, मतिमानन प्रकाशयेत. धर्मशास्त्रकार सांगतात, मंडळी ब्रह्मदेव जर अक्कल वाटत असताना तुम्ही गैरहजर नसाल, जर तुमच्या वाट्याला अक्कल आली असेल तर या 5 गोष्टी लोकाला सांगू नका. वाईट आहेत या 5 गोष्टी, घडू नये तुमच्या जीवनात पण आता घडल्यात. एक तर तुमच्या प्रयत्नाने घडल्यात, नाही तर प्रारब्धाने घडल्यात किंवा संगतीमुळे घडल्यात ना, घडू द्या, पण लोकाला काही सांगू नका. कोणत्या 5 गोष्टी? 1 अर्थनाशम. अर्थ म्हणजे पैसा, नाश म्हणजे संपला. तुमच्या जीवनातला पहिला पैसा संपलाय, संपू द्या. धर्मशास्त्र तुमच्या पाठीमागे उभं आहे. शूटिंग करू नका, खाली ठेवा. ते कीर्तन आहे का फक्त? कीर्तनात मोबाईल आवरीत जा. बर, तुमच्या जीवनातला पैसा संपला, लोकाला सांगायच्या भानगडीत पडू नका. का बरं? कारण जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत समाज, तोचपर्यंत नात्यातले आणि तोचपर्यंत घरातले किंमत देतात. कुठपर्यंत? धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी.
जगी धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी सर्व मान्यता आहे जगी तिघ जण पैसा आहे तोपर्यंत किंमत देतात. एक समाजातले, दोन नात्यातले आणि तीन घरातले. हे तिघांची जर किंमत मिळवायची असेल आपल्याला, पैसा संपल्याला त्यांना सांगू नका. संपलाय पैसा, संपू द्या, पण पैसा आहे असं लोकांना दाखवा. का बरं? कारण समाज तोचपर्यंत किंमत देतो. तुम्ही तुमच्या घरी लग्न कार्य, वास्तुशांती किंवा जागरण गोंधळे, एखाद्याचं पत्रिकेत नाव टाकू नका, त्याला पत्रिका नेऊन देऊ नका, फोन करू नका, माणूस पाठवू नका. फक्त तुम्ही पैशावाले पाहिजे महाराज. तुम्ही पैशावाले आहेत हे जर पुढच्या लोकांना कळलं, मग ते आपलं पत्रिकेत नाव असो वा नसो ते तुमच्या कार्यक्रमाला हजर राहतातच. तुम्ही त्यांना फोन करावा नका करू. तुम्ही पैशावाले आहेत ना, लोक तिथं आपाप येतात महाराज. तुम्ही माणूस पाठवावा नका पाठवू, तरी लोक तिथं येतात. तुम्ही पत्रिका नेऊन द्या, नाही तर नका देऊ, लोक तिथं येतात. आणि पैशावाल्या पुढं हॅ ठोन द्या, पैशावाल्या पुढं हॅ करीत बसतात लोक महाराज. जोपर्यंत पैसा आहे धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. समाज आज समाज जात पाहत नाही, पात पाहत नाही, त्याची लायकी बघत नाही, त्याचं आचरण बघत नाही, काय नाही. पैशावाला आहे ना, लागले त्याच्या दारात झटी घ्यायला महाराज. वयोवृद्धास्तपोवृद्धा ज्ञानवृद्धाश्च ते परे ते सर्वे धनवृद्धस्य द्वारे तिष्ठन्ति किंकराः. धर्मशास्त्र सांगतंय वयोवृद्ध असो, ज्ञानवृद्ध असो, नाही तर तपोवृद्ध असो, हे सगळे धनवृद्धाच्या दारात हे करीत उभा राहतात महाराज. म्हणून पैसा आहे तोपर्यंत समाज. समाज लय राम राहिला. नात्यातले ज्यांच्या पोरी आपण केल्यात, आपल्या पोरी ज्यांना दिल्यात, रोटी बेटी ज्यांचा आपला व्यवहार, हे कुठपर्यंत किंमत देतात? पैसा आहे तोपर्यंत. पैसा संपला त्यांना आपला उभग येतो. उभग 15व्या अध्यायात ज्ञानोबराय म्हणतात, निकवड्या आणि निष्ठुरा उबगी जे जेवी सोयरा. पैसा संपला, सोयरिया उबगू येईल माझा. सोयऱ्याला आपला उभग येतो. उभग ते आपल्या कार्यक्रमाला येत नाहीत, आपल्याला साधा फोन सुद्धा करीत नाही. पाहुण्याचा आपल्याला मिस कॉल सुद्धा यायचा बंद होतो महाराज. आपल्याला आलाच फोन तर कंपनीचा येतो, आणि कंपनीची बाई म्हणती आपका बॅलन्स खत्म हो गया है. तिला कसं कळालं येडीला? म्हणजे आपला पैसा संपल्यावर ते कंपनीची बाई सुद्धा आपल्या संग शिस्तीत बोलत नाही महाराज. म्हणून पैसा आहे तोपर्यंत समाज, पैसा आहे तोपर्यंत नात्यातले. समाज लय लांब राहिला, नात्यातले लय लांब राहिले. घरातले आई बाप भाऊ बहीण बायको पोरं कुठपर्यंत किंमत देतात? माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन. पैसा आहे तोपर्यंत. सदा शृंगार भूषणे कांता लवे बहुमाने जव चाले बरवा धंदा तव बहीण म्हणे दादा. इकडं बघा, इकडं बघा जरा माझ्याकडं. तुम्ही कोणत्या भावाला ववाळायला जाता बरं? राखी पुनवाला, भाऊबीजेला, कोणत्या भावाला ववाळायला जाता? तुम्ही म्हणताल असं काय विचारलं? आम्ही आमच्या भावाला ववाळायला जातो. अजिबात नाही. माझा प्रश्न बरोबर आहे. तुम्ही कोणत्या भावाला ववाळायला जाता? ज्या भावाने मागच्या भाऊबीजेला भरगच्च ववाळणी टाकली, बहिणी त्यालाच ववाळायला जातात. तुम्ही फक्त एक भाऊबीजेला रिकामी पाठवा. पुढच्या भाऊबीजेला संध्याकाळ झाली आणि मग गावातली बाई म्हणते, वैंसा आज भावाला ववाळायला नाही गेल्या? जाळ झाला मुडद्याचा. मागच्या भाऊबीजेला सुतळीचा तोडा टाकला नाही मुडद्यानी. बायकोचा ऐकतो, माझा हिस्सा आहे त्याच्याकडं, तरी घे. असं असं आहे बघा. पैसा आहे तोपर्यंत बहीण इथल्या सोडून मांडवातल्या धरून. खरं सांगा, तुम्हाला पप्याच्या बापा शपथ आहे, तुम्ही अशा आहेत का नाही? खरं सांगा. विठाल विठाल. पैसा आहे तोपर्यंत बहीण किंमत देते. बहीण लय लांब राहिली. बायको बायको कुठपर्यंत किंमत देते? काय नात भागवतात वव्यात. आता काय सांगावं. धनवंत पुरुषाशी श्री लवटव करी कैसी कुटका दे कुणी शुनी जैशी हालवी पुच्छा ते कुकांत. ओवीचा अर्थ मी सांगणार नाही, बबन महाराजाला विचारून घ्या.
मला जरा शोभायचं नाही हे सांगायला म्हातारेच बुवा पाहिजे महाराज. आणि एकदा का पैसा संपला मग त्या धनाची झाली तुटी, श्री वसवणे लागे पाठी. नाथ महाराजांनी लिहिलंय काय जरा वाचा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि याचा अनुभव नोकरी करणाऱ्याला, एखाद्याला नोकरीला कोपरगावला नोकरी, कारखान्यात, दोन्ही कारखान्यात कुठंतरी, मग त्याचा 29 दिवस एवढा सत्कार नसतो, तेवढा पगाराच्या दिवशी राहतो. 29 दिवस तो कारखान्यावर इकडून तिकडून कामावून आला, संध्याकाळी 5-5:30ला आला, बायको टी व्ही बघत बसलेली राहते. मग हा म्हणतो गंगू पाणी दे ना. ती मध्ये हात नाहीत का तुम्हाला, दिसत नाही का मी सिरियल पाहते. सहसा टी व्ही पुढं बसलेली बाई आणि पाण्यात बसलेली म्हैस कवा उठण भरोसाच नाही महाराज. मी नगर जिल्ह्याचं सांगत नाही, मी गडचिरोलीचं सांगतोय. मग तुम्ही म्हणा नगरचं का सांगणार, मी उद्या गडचिरोली जाणार आहे मग सांगणार आहे महाराज. मला सुखरूप बाहेर पडायचं इथून महाराज. महाराज बाया मालकाला किंमत देतच नाही 29 दिवस नोकरीवाल्याला. पण जो दिवस पगाराचा आहे ना त्या दिवशी त्याला आंघोळीला गरम पाणी, बसायला चौरंग, अंगाला बाई उठणं लावी ती आणि वेगळ्या वेगळ्या साबणं लावी ती, लाईफ बॉय, लक्स, हमाम, संतूर, व्हील नाही ती कपड्याची. आणि मग असे साबणा लव आंघोळ घालतील. मग तो का ग आज दिवाळी होय, ती म्हणते नाही आज बकरीद आहे, बकरीद आज बकरा कापायचा आहे आपल्याला महाराज. असं महाराज पैसा आहे तोपर्यंत सदा शृंगार भूषणे, कांता लवे बहुमाने, कधी धनवंता लागे. हे पहिलंच चरणी अभंगाचं द्रुपदी महाराज. म्हणून पैसा संपला मायबाप समाजाला दाखवू नका, नाहीतर समाज तुटतो, नात्यातले तुटते आणि घरातले बी तुटत येतो. वा ज्ञान शंकराचार्य म्हणतात यावत वित्तो पार्जन सक्तस तावन निज परिवारो रक्ता पश्चात धावती जर्जर दे वार्तां पृच्छति कोपी नगे हे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. विठ्ठल 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 विठ्ठल. पैसा संपला लोकाला सांगू नका, वाईट गोष्टी लोकाला सांगू नका, त्यातल्या 5 ह्या गोष्टी सांगू नका. या 5 गोष्टी ज्याच्या जीवनात घडतील सांगायच्या भानगडीत पडू नका कोणाला. पैसा संपला लोकाला सांगू नका. अर्थनाशम. दुसरं मनस्तापम. तुम्हाला मनस्ताप झाला म्हणजे पक्षश्रेष्ठीने तुमचं तिकीट कापलं, पंचायत समितीचं, झेडपीचं, कारखान्याचं, कशात तिकीट कापलं. तिकीट कापलंय ना गावात येऊन सांगायचं नाही. का बरं? तुम्ही गावात सांगितलं लोक म्हणते तू लायकीच तेवढी म्हणून तिकीट कापलंय. मग तुम्ही एकच करायचं काय, लोकांनी विचारलं ना का यंदा तुम्हाला तिकीट नाही, हे बघा गेली पंचवार्षिक मी लढलोय, पण इतरांना बी संधी देणं आपलं आद्य कर्तव्य. आपल्या भागातली ही माणसं पुढं आपण काढली पाहिजे. आपण एक विचार असं बोलायचं, आता हे आम्हीच सांगायचं का, आणि तुम्ही काय नुसत्या बिड्यात भोगिता का? मग हे ध्यानात धरा महाराज. तुम्हाला मनस्ताप झाला, तुमचं पक्षश्रेष्ठीने तिकीट कापलं, अजिबात लोकांना सांगायचं असं वेगळ्या अंगाने बोलायचं नाही तर तुमची किंमत कमी झालीच म्हणून समजा महाराज. अर्थनाश मनस्तापम गृहे दुश्चरितानिश. तुमच्या घरात एखाद्या कोण दुश्चरित्र घडलं म्हणजे तुमची पोरगी कोणासंग पळून गेली, गावरान भाषे नगरी भाषे बुवा नगरीचे महाराज. बर तुमची पोरगी पळून गेली किंवा तुमच्या पोराने झेंडा लावला, असं काही असेल तरी लोकाला सांगू नका. लोक आम्हाला येऊन सांगत आहेत, लोकाला सांगत आहेत आमचं पोरग गायराट निघालं. लोक म्हणते तो सायराट, मग पोरग गायराटच होणार ना. आई तशी लेख, घोडी तशी मी एक, नियम आहे महाराज. म्हणून घरात एखाद्याचा पाय घसरला लोकाला सांगायचं नाही. गडी जरा निष्ठुर मनाची राहते, सांगत नाही, पण बायांना लय गारानं करायचा ना. शेजारणीजवळ मन मोकळं केलं, बाई ज्या शेजारणीजवळ तू मन मोकळं करती ती शेजारीन मोकळ्या मनाने गावाला सांगती महाराज. हा बायांना फक्त आग लावायचं कळतं बघा, एवढं ध्यानात धरा. मी गडचिरोलीच्या बायांचं सांगतोय बरं. म्हणून काहीच सांगायचं नाही कोणाला, ध्यानात धरा आजच्या कीर्तनात. पैसा संपला लोकाला सांगू नका. अर्थनाशम मनस्तापम. तुमचं मन उद्विग्न झालंय लोकाला सांगू नका. गृहे दुश्चरितानीच्या. घरात एखाद्याचा पाय घसरला लोकाला सांगू नका. वंचनम. तुमची कोणी आत्मवंचना केली म्हणजे तुम्ही फुल तिकीट काढलं आणि एका बाईने हाफ तिकीट काढलं, दोघं सगळं एसटीत चढले आणि तिला जागा भेटली, तुम्ही बसले होते, ड्रायव्हर कंडक्टर म्हणजे तुम्ही उठा बाईला बसू द्या, आणि तुम्ही काय उठा ना, तर बाई काय बसल्याशिवाय राहिना. बाईने मागं पुढं पाहायचं, दिली ठेवून, तुम्हाला ठेवून दिली, मग तुमचं झाली आत्मवंचना आणि तुम्ही गावात आले बाईने मारलं. लोक म्हणते बांगड्या भर. कोणी आत्मवंचना केली लोकाला सांगू नका. वा. आणि अपमानम. तुमचा कोणी अपमान केला लोकाला सांगू नका. पुढारी मला म्हणले स्टेजवरून खाली हो,
पद्धत आहे काही. लोक म्हणतात हीच पद्धत आहे कारण तू स्टेजवर न्यायच्या लायकीचाच नाही. मग पुढाऱ्याने तुम्हाला स्टेजवरून खाली हो म्हटलं का तुम्ही लोकांनी विचार तुम्हाला स्टेजवरून खाली का काढलं. तुम्ही सांगायचं स्टेजवर माणसं लई झाली होती आणि ते मोडायला लागलं होतं म्हणून मी खाली आलो. सगळे वाचले पाहिजे असा उदात्त हेतू आहे माझा असं बोलायचं महाराज. वा. तुमचा कोणी अपमान केला लोकांना सांगू नका. वा. या 5 गोष्टी सांगू नका. वाईट गोष्टी सांगू नका. वाईट तर सांगूच नका पण चांगल्या सुद्धा सांगू नका कारण लोकाला तुमच्या चांगल्या गोष्टी पाहवत नाही. आज जेवढे तुमच्या पैशाला शत्रू नाहीत, आज जेवढे तुमच्या संपत्तीला शत्रू नाहीत, आज जेवढे तुमच्या सौंदर्याला शत्रू नाहीत, आज तेवढे तुमच्या प्रसिद्धीला शत्रू आहेत महाराज. गावात तुमचं कोणी चांगलं नाव घ्यायला लागलं का काही लोकांच्या पोटात गोळाच येतो महाराज. म्हणून वाईटही सांगू नका आणि चांगलंही सांगू नका. आपल्या नगरी भाषेत मांजर मेलंय मांजर मेलं तेही सांगू नका. काय काशी गेली ती सांगू नका. विठ्ठल विठ्ठल कोणी म्हणाल बा चांगल्या गोष्टी सांगितल्याने काय बिघडत आहे. तुमच्या चांगल्या गोष्टी लोकाला पाहतील आता असा समाज राहिला नाही. तुमचं चांगलं झालं का काही लोकांच्या पोटात गोळा उठतो. एक जण डॉक्टरकडे गेला वरल्या आळीला. गावात 2 डॉक्टर होते. एक माणसाचा वरल्या आळीला आणि जनावराचा खाल्ल्या आळीला. आणि मग वरल्या आळीच्या डॉक्टरकडे एक जण गेला म्हणा डॉक्टर अहो लई पोट दुखत आहे. त्यांनी मग एक म्हणले झोपा. झोपले. एक इंजेक्शन दिलं. वा घरी 2 दिवसात बरं होईल. तो 2 दिवसांनी परत आला. अहो डॉक्टर पोट दुखायचं नाही राहिलं. असं झोपा. म्हणले काय इंजेक्शन नाही राहणार सलाईन द्यावं लागेल. सलाईन दिलं. जा 2 दिवसात बरे होता. आला डॉक्टर पोट नाही राहिलं. इंजेक्शननी बी नाही नाही सलाईननी नाही नाही घ्या या गोळ्या 2 दिवसाच्या. 2 दिवसात गोळ्या घ्या बरं होता. 2 दिवसांनी परत आला डॉक्टर पोट दुखायचं नाही राहिलं. गोळ्यांनी नाही राहिलं इंजेक्शननी नाही राहिलं सलाईन नाही राहिलं. एक बाटली लिहून दिली एवढी बाटली प्या म्हणले 5 दिवसात राहून जाईल. 5 दिवस तो बाटली प्याला आणि परत मागं आला डॉक्टर पोट दुखायचं राहिलं नाही. गोळ्याने राहिलं नाही बाटलीने राहिलं नाही सलाईने राहिलं नाही इंजेक्शनने राहिलं नाही. काही शिळपाकं खाल्लं होतं का. डॉक्टर म्हणले तो नाही हो मी रोज ताजं खातो म्हणले. मग पोट कशाने दुखत आहे म्हणले शेजारच्याचं पोरग इंजिनियर झालं म्हणून दुखत आहे. मग डॉक्टर म्हणले तुम्ही वरल्या आळीला यायला नको होतं मग खाल्ल्या आळीला जायला पाहिजे होतं. म्हणले का वरल्या आळीला माणसाचा दवाखाना आहे. तुमच्या भावना काय माणसाचे दिसत नाही जनावराच्या. आता खाल्ल्या आळीचा डॉक्टर चांगले उपचार करतो तुम्ही त्याच्याकडेच जा आणि उपचार घ्या. विठ्ठल विठ्ठल यात लायकीची माणसं आहेत महाराज. चांगलं पाहत नाही लोकाला दुसऱ्याच. काय तुमचं पेटत आहे. अरे एखाद्याचं चांगलं झालं जरा सांगा ना 2 शब्दांनी बरं झालं बरं का. चांगला माणूस नाहीच चांगलं म्हणणं. चांगल्याला चांगलं म्हणल्यावर तो काय मग तुम्हाला वाटतं असं की आपला पराभव झाला बा. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून तुमच्या जीवनात वाईट गोष्टी काय घडल्या त्या तर सांगू नका. चांगल्या सुद्धा सांगू नका. चांगल्या गोष्टी तिघांच्या जीवनात घडतात जीवाच्या देवाच्या संतांच्या. पण जीव आणि देव सांगायला जातात आणि अडचणी वाढून घेतात. आमचे संत मात्र चांगल्या गोष्टी कधीच सांगितल्या नाही मला. त्यांच्या जीवनात चांगल्या बाबी घडल्या. वाचस्पतीचे नि पाडे सर्वज्ञता तरी जोडे. एवढं ज्ञान मिळवलं की वाचस्पतीला हरवतील पण कधी गाडीवर टाकलं नाही. काय वेदांताचार्य टाकणारच नाही ते महाराज. हो गाडीवर टाकलं नाही कधी. आंतरराष्ट्रीय मला 2-4 जण म्हणले तुमच्या गाडीवर काही नाव टाका. म्हणजे टाकायचंच नाही. गाडी आलेली गेली नाही कळाली नाही पाहिजे गेलेली कळाली नाही पाहिजे. आपलं जसं शेतकरी पेरल्यावर झाकीतो म्हणजे ते चांगलं उगवतं. नाना कृषी वळू आपुले पांघरुवी पेरिले. हा जसा शेतकरी पेरलेलं झाकीतो तरच ते उगतं. त्याने पेरलेलं उघडं केलं का त्या मुंग्या नेत्यात कावळे नेत्यात चिमण्या नेत्यात. हे ध्यान धरा मायबा. आणि म्हणून तुमच्या जीवनातल्या चांगल्या गोष्टी आता आमच्या संतांनी चांगल्या गोष्टी त्यांच्या जीवनात घडल्या पण कधी सांगितल्या नाही. चातुर्य लपवी महत्व हरवी पिसेपण मिरवी जगा माझी. संपला माझा विषय. आमच्या संतांनी कधी सांगायच्या भानगडीत पडले नाही. सांगायची भानगड दोघाला. एक आहे जीवाला आणि एक आहे देवाला. जीव सांगायला जातो आणि अडचणी वाढवून घेतो. विठ्ठल विठ्ठल बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात घुमरी पिपरी नावाचं गाव आहे. नगरपासून खाली आहे का 17-18 किलोमीटर. त्या घुमरी पिपरीला एक मोठा वाडा होता मारवाड्याचा.